पुढची बातमी बीडमधून आहे। बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडलाय। शेतातील उभी पिकं हातची गेली आहेत, तर दुसरीकडे लाखो रुपये खर्च केलेल्या विहिरी आता गाळानं भरल्यात। आता सरकार जी मदत करेल ती अगदीच कमी असणार आहे, परंतु ती देखील मिळण्यासाठी कुठलीही प्रक्रिया ग्रामीण भागात अद्याप सुरूच झालेली नाहीये। बीडच्या पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी बेदरवाडी भागात तलाठी गावात आला, परंतु पडलेल्या घरापर्यंत देखील येण्याची तसदी घेतली नाही, अशा व्यथा शेतकऱ्यांनी सांगितल्या। याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी, तूर यासह इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय। आता सरकारनं पंचनामे करण्याचे आदेश दिलेत, परंतु अधिकारी मात्र अद्यापपर्यंत ग्रामीण भागात पोहोचलेले नाहीत। यामुळे शेतकरी हवाल दिलेत। आपण सध्या पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी भागात आहोत। आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं माझ्या हातात या सोयाबीनच्या बिया आहेत आणि त्या आता शेंगा आहेत आणि या शेंगांना झाडावरच कर फुटल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। अशाच पद्धतीनं मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालंय आणि या सोयाबीनला जो भाव अपेक्षित होता तो आता मिळणार नाहीये। याच्या काढणीसाठी सुद्धा मोठा खर्च आहे आणि त्यामुळे आता शेतकरी संकटात आलाय। सरकारनं मदत देण्याचं जाहीर केलंय किंवा मदत जाहीर करू असं सांगितलंय, परंतु अद्यापपर्यंत यावर कुठलीही प्रक्रिया झाली नाही। आपल्यासोबत शेतकरी येतं, काय सांगाल बाबा, काय काय नुकसान झालंय तुमचं? नुकसान सोयाबीन, तूर, भुईमूग, बाजरी जेवढे पीक आहेत, कापूस जेवढे पीक आहेत तेवढंच परिसर नुकसान झालं। येते तर रोडने जाते तर अधिकारी कोणी विचार येत नाही, कोणी बांधावा आला नाही, कोणाची गाठ नाही, बेट नाही, विशेष नाही, कोणाला यायचा विशेष नाही। सरकार काही देऊ बी शकत नाही। ही भूमिका शेतकऱ्याला समजायला माहिती आहे, पण हे काढून बांधावं फेकणं हे महत्वाचं आहे। शेतकऱ्याला मदत, त्यांच्या मदतीवर शेतकरी बसलेला नाही। ते कर्जमाफी करू शकत नाही तर दुसरं काय करणार आहे सरकार? शासन परीक्षा घेत आहे तर चांगल्याची किती परीक्षा घेत असेल तर हितकाल गुडघेत कर पाणी तर हितकाल वाले अपंग माणूस आहे सर। मी एमए झालंय, नोकरी तर नाहीच नाही, पण हीच मदत सुद्धा मिळत नाही सर। एवढे हाल करायला लागले शासन माझं। जबाबदारी झटकली जाते, यामुळे शेतकरी हवालदिल झालाय आणि हवालदिल झालेल्या या शेतकऱ्याला आधार देण्याचं काम आता सरकारला करावं लागणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।